डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। ठक्कर बाप्पा शाळेच्या पटांगणात तलासरी तालुक्यातील माध्यमिक शाळांमधल्या ॲथलेटिक्स स्पर्धा जोरात सुरू आहेत। या स्पर्धेत सर्व शाळांतील विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षक उत्साहाने सहभागी झाले आहेत। पटांगणात जरा जास्त चिखल पडलेला होता, पण ते पाहूनही मुलं खचली नाहीत। उलट चिखलात धाम उड्या मारत गोळाफेक, लांब उडी, उंच उडी, 100 मीटर, 200 मीटर धावणे अशा सर्व स्पर्धांमध्ये मनसोक्त भाग घेतला। मुलं चिखलात घसरत, पाय बुडवत, हसत खेळत खऱ्या अर्थानं चिखलाची मजा अनुभवत होती। या कार्यक्रमात शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि सगळ्यांचा जोश पाहून वातावरण अजूनच रंगतदार झाले होते। तलासरीवरून बातमीदार गोविंद गावित। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क। डहाणू मित्र न्यूज नेटवर्कमध्ये ठक्कर बाप्पाच्या ग्राउंडवर सगळ्या शिक्षक, खेळाडू यांचं स्वागत आहे। या ठिकाणी या ज्या स्पर्धा आज आयोजित केलेल्या आहेत, या ठिकाणी आमचे पवार सर तलासरी तालुका कबड्डी असोसिएशनचे पंच आहेत आणि त्यांना आपण आता विचारूया या शालेय कबड्डी किंवा कुठल्या स्पर्धा आहेत। नमस्कार सर, क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी जिल्हा परिषद पालघर व पंचायत समिती तलासरी यांच्या संयुक्त विद्यमाने आज ठक्कर बाप्पा विद्यालयाच्या या भव्य दिव्य अशा प्रांगणामध्ये 14 वयोगट मुले मुली, 17 वयोगट मुले मुली व 19 वयोगट मुले मुली यांच्या या मैदानी स्पर्धा आज या ठिकाणी आयोजित होत आहेत। यामध्ये थाळीफेक असेल, गोळाफेक, भालाफेक, लांब उडी, उंच उडी, 200 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, 400 मीटर धावणे, त्याचबरोबर 4x100 मीटर रिले अशा प्रकारच्या विविध स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी या ज्या मुली आता धावतात ह्या किती? 14 वयोगट मुली, 14 वयोगट मुलींची 100 मीटर ही दुसरी हीट होती। मुलांचा सहभाग जास्त असल्यामुळे आपण मुलांचे गट केलेले आहेत आणि प्रत्येक गटातून जे पहिले 3 येतील त्यांच्यामधून परत आपण त्या हीटमधले मुलं 3-3चे नंबर काढून पुन्हा त्याच्यातून आपण फायनल 1, 2, 3 हे क्रमांक जिल्हास्तरीयसाठी आपण त्यांचं सिलेक्शन करणार आहोत। या ज्या स्पर्धा आहेत ठक्कर बाप्पाच्या, या स्पर्धेमध्ये किती शाळांचा सहभाग आहे? या स्पर्धेमध्ये जवळपास 100 शाळेचा सहभाग या स्पर्धेमध्ये नक्कीच असेल। कबड्डीमध्ये आपण पाहिलं, कबड्डीमध्ये जवळपास 90-95 प्लस शाळा सहभागी झाल्या होत्या आणि एकंदरीत मुलांचा खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा खूपच सकारात्मक आहे आणि खूपच उत्स्फूर्त असा प्रतिसाद मुलांकडून, त्या शाळेच्या क्रीडा शिक्षकांकडून, प्राचार्यांकडून, मुख्याध्यापकांकडून आपल्याला या ठिकाणी मिळतो। या स्पर्धा दरवर्षी होतात का? या स्पर्धा दरवर्षी होतात आणि मुलं देखील खूप उत्साहाने सहभागी होतात। मुलांचा, पालकांचा, क्रीडा शिक्षकांचा, त्याचबरोबर आपले जे गटशिक्षणाधिकारी आहेत सन्माननीय मोहिते साहेब यांचं देखील खूप वैयक्तिक लक्ष या स्पर्धेच्या नियोजनामध्ये असतं। या तलासरी केंद्राचे आपले क्रीडा केंद्र प्रमुख आदरणीय थोरात सर, त्याचबरोबर तलासरीचे BRC समन्वयक आदरणीय घाटाळ सर यांचं देखील खूप मोठं योगदान या स्पर्धेच्या नियोजनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। या स्पर्धा किती दिवस चालू आहेत? या स्पर्धा आजच्या सकाळी आपण 7:30 वाजल्यापासून सुरू केलेल्या आहेत आणि आजच्या दिवसभरामध्ये या मैदानी स्पर्धा आपण पार पाडणार आहोत। धन्यवाद सर, या ठिकाणी अतिशय चांगली माहिती दिलेली आहे। आपण या ठिकाणी बघू की या ग्राउंडवरती चिखल आहे, परंतु या ठिकाणी सगळ्या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे। चिखल असो किंवा पाऊस पडो, परंतु खेळामध्ये अतिशय उत्तुंग असे या ठिकाणी कबड्डी किंवा धावण्याच्या स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे। या ठिकाणी थोरात सर आहे, थोरात सरांना आपण विचारू। या थोरात सर, या ज्या धावण्याच्या स्पर्धा आहेत यांच्याबाबत आपलं काय मत आहे? धावण्याच्या स्पर्धेमध्ये आम्हाला प्रॉब्लेम होतो की पावसाळी या स्पर्धा आहेत। कालपर्यंत पाऊस नव्हता, पण रात्री खूप पाऊस पडल्यामुळे विद्यार्थ्यांना, खेळाडूंना धावण्यासाठी खूप अडचण निर्माण होत आहे। तरीसुद्धा आता पाऊस उघडला आहे, त्यामुळे ह्या स्पर्धा सुरळीतपणे चालू आहेत। धन्यवाद थोरात सर। या ठिकाणी आमचे दादा, जुने दादा, की ज्या काही शिक्षणाला या ठिकाणी शिक्षणाची तेव्हा इथे सुविधा पण नव्हती, अशा वेळेस लक्ष्मण खरपडे दादा हे कवाड्याचे आहेत आणि त्यांनी त्या काळी चालत जाऊन बोर्डी या ठिकाणी शाळेमध्ये शिक्षण घेतलं। आज ते
मुंबईमध्ये त्यांची म्हणजे सर्व्हिस होती आणि पोलीस आयुक्त म्हणून ते या ठिकाणी आता सेवानिवृत्त झालेले आहेत. मी त्यांना लक्ष्मणदादा यांना विचारतो की आपली या मैदानी खेळाबाबत आपली प्रतिक्रिया द्यावी. एकंदरीत ह्या भागामध्ये जी मुलं आहेत ती खेड्यामधली असल्यामुळे ती काटेक आहेत. मुळात त्यांना मार्गदर्शन पूर्वी तर मिळत नव्हतं, पण आता बरेचसे मार्गदर्शन करणारे खेळाडू आहेत आणि हे मुलांना जर अशाच प्रकारे यांच्या स्पर्धा वारंवार आयोजित केल्या तर हीच मुलं पुढे स्टेटला आणि नॅशनल जिल्ह्याला खेळतील. कारण मीही एक त्यावेळी खेळाडू होतो, परंतु आमच्या वेळी एवढ्या सुविधा नव्हत्या. आज एकंदरीत बघितलं तर ह्या चिखलामध्ये सुद्धा मुलं उत्कृष्टपणे धावत आहेत. हीच मुलं पुढे जातील अशी मी आशा बाळगतो. धन्यवाद.